मॉर्निंग स्टुडंट. आजचा जो आपला पॉइंट आहे तो आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. मी काल तुम्हाला सांगितलं होतं फॉर्मेशन ऑफ microspore or pollen grain is called as मायक्रोस्पोरोजेनेसिस. मित्रांनो, मायक्रोस्पोरोजेनेसिस प्रोसेस मध्ये हा जो पोलन ग्रेन आहे ज्याला आपण मायक्रोस्पोर असं म्हणतो, हा पोलन ग्रेन तयार होत असतो. या प्रोसेसला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतो. नाउ मायक्रोस्पोर मदर सेल meiotically divide to form tetrad pollen grain. इथे तयार होणारा जो पोलन ग्रेन आहे तो हॅप्लॉइड असतो, सिंगल न्यूक्लिएटेड असतो. पोलन ग्रेन इज हॅप्लॉइड, सिंगल न्यूक्लिएटेड, हॅप्लॉइड अँड सिंगल न्यूक्लिएटेड. आपण स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन बद्दल चर्चा करूया. नाउ पोलन ग्रेन इज non-motile. It is a non-motile. आता सांगितल्याप्रमाणे हॅप्लॉइड, युनिसेल्युलर. हॅप्लॉइड मध्ये आलाय तरी लिहितो सिंगल न्यूक्लिएटेड. पोलन ग्रेन नॉन मोटाईल आहे, म्हणजे स्वतः एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. त्याला काही पॉलिनेटिंग एजन्सीज लागतात, एजंट लागतात, तरच तो पोलन ग्रेन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाईल फर्टिलायझेशन साठी, पॉलिनेशन साठी. इट इज हॅप्लॉइड, सिंगल न्यूक्लिएटेड आहे, युनिसेल्युलर आहे पोलन ग्रेन. जर आपण पोलन ग्रेनची डायग्राम पाहिली तर आउटर लेयर which is thick is called as exine and inner layer which is thin is called as intine. दोन वॉल आहेत, दोन लेयर आहेत. सगळ्यात पहिली जी लेयर आहे त्याला आपण आउटर लेयर म्हणणार आहोत, जी आहे एक्झाइन. आपण एक्झाइन बद्दल आधी चर्चा करूया आणि मग इंटाइन बद्दल चर्चा करूया. सगळ्यात पहिली लेयर आपण पाहूया एक्झाइन. सो एक्झाइन इज थिक आउटर वॉल. सगळ्यात पहिल्यांदा तर एक्झाइन जाड आहे, आउटर वॉल आहे, प्रोटेक्शन देण्याचं काम करते. हे जो एक्झाइन आहे तो एका नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून बनलेला आहे. नॉन बायोडिग्रेडेबलचा अर्थ लाईक प्लास्टिक, जो सहजासहजी कुजत नाही. बायोडिग्रेडेबल नाही, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्याबरोबरच केमिकल रेजिस्टंट आहे. अशा केमिकल रेजिस्टंट सबस्टन्स पासून, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स पासून आउटर वॉल तयार झालेली, जिला एक्झाइन म्हणतात. आणि तो जो सबस्टन्स आहे तो आहे स्पोरोपोलिनिन. मग एक्झाइन कशापासून तयार झाले तर स्पोरोपोलिनिन पासून तयार झाले. स्पोरोपोलिनिन काय आहे? एक केमिकल रेजिस्टंट सबस्टन्स आहे जो नॉन बायोडिग्रेडेबल आहे, सहजासहजी कुजत नाही
आणि अशा सबस्टन्स पासून आउटर प्रोटेक्टिव्ह लेयर तयार झालेली आहे जिला आपण एक्झाइन असं म्हणतो. हा जो स्पोरोपोलिनिन आहे हा एक कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे. इट इज एन कॉम्प्लेक्स सबस्टन्स. हा एक कॉम्प्लेक्स सबस्टन्स सुद्धा आहे त्याला आपण स्पोरोपोलिनिन असं म्हणत असतो. नाउ एक्झाइन इज अ थीन. एक्झाइन एका ठिकाणी थीन आहे. कुठे थीन आहे तर जिथे जर्म पोर आहे. वेअर द जर्म पोर इज प्रेझेंट. नीटला प्रश्न विचारू शकतात एक्झाइन इज थीन ॲट डॅश डॅश डॅश. सो जनरली एक्झाइन इज थिक बट एक्झाइन इज थीन ॲट जर्म पोर. मग जर्म पोरवर एक्झाइन जो आहे तो थीन असतो. मित्रांनो दुसरा पॉइंट आहे इंटाइन. सेकंड वॉल जी आहे ती आहे इंटाइन. नाउ इंटाइन इट इज इनर वॉल. हा जो इंटाइन आहे तो दोन सबस्टन्स पासून बनलेला आहे. सगळ्यात पहिला जो सबस्टन्स आहे तो आहे सेल्युलोज आणि दुसरा जो सबस्टन्स आहे तो आहे पेक्टिन. या दोन सबस्टन्स पासून हा पोलर ग्रेनची जी इंटाइन नावाची वॉल आहे ती बनलेली आहे. व्हॉट इज सेल्युलोज? ऍक्च्युली सेल्युलोज इज अ एनर्जी रिच मॉलिक्यूल. एनर्जी मॉलिक्यूल हे कार्बोहायड्रेट आहे आणि पेक्टिन हे एक प्रोटीन आहे. या दोन सबस्टन्स पासून इनर वॉल तयार झालेली जिला आपण इंटाइन असं म्हणणार आहोत. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट ज्याला खऱ्या अर्थानं मायक्रोस्पोरोजेनेसिस आपण म्हणणार आहोत तो पॉइंट आपण शिकणार आहे. लेट्स स्टडी अबाउट डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट. Development of male gametophyte. Now in this polar grain mitotic division take place to produce two cell. या पोलर ग्रेन मध्ये मायटोटिक डिव्हिजन घडतं आणि दोन सेल तयार होतात. एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी जनरेटिव्ह सेल. ओके राईट हियर पॉइंट फर्स्ट. सो पोलर ग्रेन त्याला आपण मायक्रोस्पोर सुद्धा म्हणतो. पोलर ग्रेन mitotically divide to form two cell, जिसमें से जो बिगर सेल है आकारानं मोठी सेल आहे आणि नेकेड आहे त्या सेलला व्हेजिटेटिव्ह सेल म्हणतात. It is called as vegetative cell. आणि जी स्मॉलर सेल आहे स्मॉल आहे आकारानं लहान आहे या स्मॉल सेलला जनरेटिव्ह सेल असं म्हणतात. जनरेटिव्ह सेल. आता ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे इट इज अ नेकेड एम्प्टी आहे. एम्प्टी आहे म्हणजे त्याच्यात काही ना काहीतरी असायला पाहिजे. सो इट रिच with food molecule and irregular shaped nucleus. मग या व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये फूड मॉलिक्युल्स आहेत आणि इरेग्युलर शेप्ड न्यूक्लियस आहे. तर ही जनरेटिव्ह सेल आहे. नेक्स्ट डायग्राम मध्ये पहा ही जी जनरेटिव्ह सेल आहे ती या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये फ्लोट होताना दिसत आहे. पॉइंट तयार करूयात. सो जनरेटिव्ह सेल float in the cytoplasm of vegetative cell. In the cytoplasm of vegetative cell. मग ही व्हेजिटेटिव्ह सेल आहे. या व्हेजिटेटिव्ह सेलचं हे सायटोप्लाझम आहे
आणि याच्या सायटोप्लाझम मध्ये ही जनरेटिव्ह सेल जी आहे ती फ्लोट होत आहे, तरंगत आहे. या जनरेटिव्ह सेल मध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन घडतं. सो सेकंड मायटोटिक डिव्हिजन take place in generative cell to form दोन मेल गॅमेट तयार होतात टू फॉर्म टू मेल गॅमेट. आता हे जे मायटोटिक डिव्हिजन घडलं जनरेटिव्ह सेल मध्ये, सेकंड मायटोटिक डिव्हिजन घडलं. दिस मायटोटिक डिव्हिजन टेक प्लेस either in the pollen grain मध्ये होऊ शकतं or in pollen tube, त्या pollen tube मध्ये सुद्धा होऊ शकतं or in the pollen tube. म्हणजे हे जे सेकंड मायटोटिक डिव्हिजन जे जनरेटिव्ह सेल्स मध्ये घडलंय, either it take place in the pollen grain or it take place in the pollen tube. ही pollen tube आहे जी या जर्म पोर पासून तयार झालेली असते, तिथून तिची सुरुवात होत असते. सो हे जे दोन मेल गॅमेट आहेत ते इथे येतात, ट्यूब पोलर ट्यूब मध्ये येतात आणि जनरेटिव्ह सेलचं न्यूक्लियस ट्यूब न्यूक्लियस म्हणून तयार होतं. सो जनरली टेक प्लेस इन द एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म मध्ये घडतं. उद्याचा मित्रांनो जो आपला पॉइंट आहे तो आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, ज्याला आपण गायनोशियम असं म्हणणार आहोत. त्याचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे ज्याला आपण कार्पल असं म्हणणार आहोत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी या तीन पासून कार्पल तयार होतं, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो डायग्राम वगैरे व्यवस्थित काढा आणि याचे पॉइंट्स तुम्ही घरी तयार करा. स्टे होम, स्टे सेफ, वॉश युअर हँड्स रेग्युलरली. व्हेन यू गो आउटसाइड द होम विअर मास्क आणि स्वतःची काळजी घ्या. मित्रांनो शिक्षण शिकूयात, घरीच बसून शिकूयात. थँक्यू.